श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, सगुण परीक्षा दशक तिसरा आणि समास पहिला आपण पाहत आहोत। जन्म दुःख निरूपण, ओवी क्रमांक 6 पाहायची आपल्याला। काल आपण 5 पर्यंत विचार केला। समर्थ आपल्याला यामध्ये जीवाचा जन्म का होतो, जीवाला दुःख का होते आणि त्या दुःख मुक्तीचा मार्ग कोणता आहे याची आपल्याला कल्पना देतात। श्रीराम समर्थ श्रीराम। जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा। जन्म लावेचा वळसा, ममता रूप श्रीराम। जन्म जीवाची अवदसा। अवदसा या शब्दाचा अर्थ दुर्दशा। माणसाचा जन्म झाला ही मुळात दुर्दशा आहे। कारण जेव्हा माणसाचा जन्म होतो म्हणजे जीवाचा जन्म होतो तेव्हा त्याचं अधपतन होते। भगवंतापासून तो संसारात येऊन पडतोय। ज्याप्रमाणे आकाशात पाणी आहे आणि आकाशातलं पाणी पृथ्वीवर येऊन पडलं तर आकाशात असताना ते शुद्ध असते, पण पृथ्वीला स्पर्श केल्याबरोबर त्या पृथ्वीमुळे त्याला पृथ्वीचा गंध लागतो। मग पृथ्वीला असलेला जो काही गंध आहे, जो काही संसर्ग आहे, त्या संसर्गामुळे त्याला प्रदूषण प्राप्त होते, ते पाणी प्रदूषित होते। ॲक्वाचं जितकं शुद्ध पाणी नसेल तेवढं पाणी आकाशातून पडलेलं शुद्ध असते, पण एकदा पडलं आणि ते वाहू लागलं की ते कुठे कुठे वाहते, कुठे कुठे जाते ते सांगता येत नाही। ते जिथे जिथे जाईल तितकं तितकं ते अशुद्ध होत जाते। त्याप्रमाणे भगवंताकडून जन्माला आलेला, वासनेच्या पोटी या भूतलावर जन्म घेतलेला हा जीव, हा जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचं अधःपतनच होते। त्याच्या मूळ रूपातून तो विलग होतो आहे। कारण माणसाचं, जीवाचं मूळ स्वरूप काय आहे? जीवाचं मूळ स्वरूप शिव आहे। आम्ही सगळे, सर्व जीव त्या भगवंताची लेकरे आहोत असं आम्ही म्हणतो। कारण त्याच्यापासूनच आपली उत्पत्ती झालेली आहे। तो कारण आहे आणि आपण कार्य आहोत। म्हणून भगवंत हा सगळा कारण असल्यामुळे भगवंताचेच आम्ही लेकर आहोत आणि त्यामुळे त्यांच्यापासून विलग होणे ही अवदसा नाही का? भगवंतापासून तुटून जाणे, भगवंताचा संबंध संपणे आणि आपण नको त्याच्या संबंधात राहणे ही दुर्दशा आहे, ही अवदसा आहे। म्हणून समर्थांनी जन्म जीवाची अवदसा शब्द वापरला आहे। म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या पदावर आरूढ झाली
त्यावेळेस त्याचा सन्मान होतो, सगळे लोक त्याचं अभिनंदन करतात. पण जेव्हा तीच व्यक्ती पदच्युत होते किंवा तिला काढून दिल्या जाते, त्या व्यक्तीला टर्मिनेट केल्या जाते, त्यानंतर त्याला त्या वस्तूचा, त्या व्यक्तीचा आणि त्या पदाचा त्याला संबंध नसतो. ती त्याची अवदशा आहे, ती त्याची दुर्दशा आहे. आणि म्हणून त्या जीवाच्या मागे लागलेली साडेसाती कोणती? तर जीवाच्या मागे लागलेली साडेसाती म्हणजे जन्म. ही साडेसाती 7.5 वर्षात संपते. ती शनीची साडेसाती लागतात म्हणतात. आता सध्या कोणाला पाहून घ्या, कुंभाला दिसते आहे. हा, तर ती साडेसाती लागते म्हणतात. ती साडेसाती लागली की 7.5 वर्ष सुटत नाही. पण या जन्माला लागलेली ही जी साडेसाती आहे, ही 7.5 वर्षाचा संबंध नाही. जन्मोजन्मी पुन्हा तेच, पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणून समर्थांनी त्या जीवाची अवदशा म्हटलेला आहे. जन्म कल्पनेचा ठसा. जन्माला माणसाने यावं, जर आला आहे तो वासनेच्या पोटी, तो त्या वासनेतून मुक्त झाला पाहिजे. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. किती वेळा जन्म घ्यावा माणसाने, त्याला काही बंधन आहे का? काही वेळ, किती वेळा व्हावं, तेच ते पुन्हा, तेच ते पुन्हा. एखादा विद्यार्थी एका वर्गामध्ये किती वेळा नापास व्हावा आणि पुन्हा त्याच वर्गात बसावा, त्याला काही बंधन आहे की नाही? आमच्या काळात तरी 2दा किंवा 3दा विद्यार्थी एका वर्गात जर राहिला तर पालकच स्वतःहून त्याला शाळेतून काढून टाकायचे. किंवा शाळेतले मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक त्याला सांगायचे की याला पटावर ठेवायचं नाही आपल्याला. किती वेळा नापास झाला, एवढा नापास झालेला पोरगा नको. भगवंत आमची दया करतो, ते म्हणतो ठीक आहे बाबा, आता नापास झाला, पुन्हा एकदा जा, आता तरी चांगलं काम कर. पुन्हा नापास होतो, मग पुन्हा पास होण्यासाठी पुन्हा तो पृथ्वी तलावर जन्म घेतो. पण वासनेतून तो सुटत नाही. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. जीवानी कर्मयोगामुळे त्याला जन्म झालेला आहे. त्याचं कर्म चुकते आहे. कर्मातून माणसाला मुक्ती पाहिजे असेल तर कर्म हे निष्कर्म झालं पाहिजे, कर्म हे अकर्म झालं पाहिजे. जीव आला, तो जन्माला आला की कर्म त्याच्या जन्मापासून सुरू झालेलं आहे. तर ते कर्म कुठपर्यंत चालते महाराज? ते कर्म मृत्यू शय्येवर पडेपर्यंत चालते. म्हणजेच कर्म माणसाला सुटत नाही. का सुटत नाही? कारण तो जीव तेच कर्म करतो ज्या कर्मातून त्याची वासना तृप्त होते. त्या वासना तृप्तीसाठी तो तळमळत असतो. कारण जीवाचा जन्म घेण्यामागचा उद्देशच वासना तृप्ती आहे. कारण वासनेच्या पोटी कशासाठी जन्माला आला? ज्यासाठी जन्माला आला ते तो करणार, आणि ते केल्याशिवाय त्याला समाधान नाही मिळणार. नाही समाधान मिळणार म्हणजे त्याला क्रोध येणार. ती सगळी दुष्ट साखळी आहे, ती कधी सुटायची नाही. म्हणून ती सुटण्यासाठी भगवत भक्तीशिवाय दुसरा चांगला मार्ग जगात उपलब्ध नाही. म्हणून जन्मात आल्यानंतर जीवाने हरिचिंतन करावं, परमेश्वराचं स्मरण करावं, नामस्मरण करावं. या माध्यमातूनच मनुष्य जीवाचा उद्धार करू शकतो, अन्यथा नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जन्म कल्पनेचा ठसा. कल्पनेचा ठसा हा जन्म आहे. जी कल्पना आहे तिचं प्रगट रूप म्हणजे हा जन्म आहे. समर्थांनी पुढे अजून म्हटलंय, जन्म लावेचा वळसा. लावेचा वळसा याचा अर्थ काय? की ती एक डाकिणीच आहे, तिचा फेरा आहे जन्म. जसं ती एखाद्या भूल भुलैयामध्ये मनुष्य अटकतो आणि किती फिरला तरी पुन्हा तो तिथेच येतो. किती फिरला तरी तो तिथेच येतो, त्याला वाटच सापडत नाही. तो चक्रुव्यूहात ज्याप्रमाणे अडकतो अभिमन्यू,
त्याप्रमाणे जीव सुद्धा या संसारामध्ये आल्यानंतर त्या चक्रुह्यात अडकलेला आहे. तो सगळे आजूबाजूनी आपल्याला तोडायसाठी बसलेले आहेत आणि या मायेमध्ये त्याला अडकवण्यासाठी प्रयत्न करतात आहे, बंधन घालतात आहे त्याला. आणि परत जीवाला सुद्धा काय पाहिजे? जीवाला तेच पाहिजे. कारण जीवाला वासना तृप्तीसाठी त्याला साधनं पाहिजे. जीवाचं पहिलं साधन वासना तृप्तीचं कोणतं आहे? तर शरीर आहे. शरीर हे जीवाचं वासना तृप्तीचं पहिलं साधन आहे. म्हणून सर्वात जास्त प्रेम माणसाचं कशावर आहे? शरीरावर आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही शरीरावर का प्रेम करावं? देहबुद्धी का जात नाही? समर्थांनी म्हटलंय देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी असं म्हटलंय. पण देहबुद्धी का जात नाही? जाण्यामागचं काय कारण आहे? न जाण्यामागचं काय कारण आहे? त्या न जाण्यामागचं एकच कारण आहे की त्याची वासना ज्याच्या माध्यमातून पूर्ण होईल त्याचा तो आधार घेत असतो, त्याच्या आधाराने चालतो. म्हाताऱ्या माणसाच्या हातात काठी असते, तो वाटेल ते होईल पण काठी पडेल, पण काठी सह पडेल, पण काठी सोडत नाही. तसं या जीवाची आशा, जीवाची वासना, जीवाची इच्छा ही शरीराच्या आधाराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून ते साधन आहे कोणाचं? जीवाचं वासना तृप्तीचं साधन. मग आता माझ्या वासना कोणत्या? त्या कोणत्या असो, पण त्या देहाशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणून ही अशी ममतारूप असलेली डाकिणी, ममता नावाची म्हणजे ममता रूप असलेली ती माणसाला सोडवता सुटत नाही. ममत्व हे जे आहे हे माणसाला अडकवणार आहे. कर्तृत्व किंवा तुमचं कर्तव्य हे करण्यासाठी कर्म जरूर करावं, पण ते कर्म करत असताना त्या ममतेमध्ये अडकले तर ते कर्म हे तुमच्या दुःखाला कारण होऊन जाईल. म्हणून मनुष्य ममत्व असल्यामुळे काही कर्म करण्यासाठी त्याचं मन धजत नाही. व्यवहारातलं उदाहरण सांगतो, अगदी व्यवहारातलं. तुमच्या सगळ्यांच्या परिचित असलेले असे अनेक उदाहरण आहेत. मी तुमच्यापैकीच एक असल्यामुळे मी व्यवहार सोडून काहीच बोलत नाही, कारण आपण सगळे व्यवहारात वावरतो आणि त्याचे उदाहरणच आपल्याला अधिक प्रिय वाटतात. एक डॉक्टर होते, म्हणजे नुसते डॉक्टर नाही, ते सर्जन होते. त्या सर्जनला इतकी प्रसिद्धी होती आणि त्या सर्जनजवळ एवढी विद्वत्ता होती, एवढं कौशल्य होतं की त्यांनी हजारो लोकांचे रोग दूर केले ऑपरेशन करून. एक दिवस असं झालं की त्याचा मुलगाच आजारी पडला आणि त्याच्या लक्षात आलं की या मुलाचं ऑपरेशन केल्याशिवाय याची सुटका नाही. ऑपरेशन जर नाही केलं या मुलाचं तर हा मुलगा मरणार. मुलगा कोणाचा? डॉक्टरचा. त्या सर्जनचा तो मुलगा असल्यामुळे सर्जन जर विद्वत्ता आहे, सर्जन जो कौशल्य आहे आणि सर्जनच्या जवळ या पेशंटच्या बद्दल अतिममता आहे, त्यामुळे तो सर्जन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोराचं ऑपरेशन करायला नाही म्हणतो. तो म्हणतो माझ्या आजूबाजूला असलेले जे बाकीचे सर्जन आहेत त्यांना बोलवा, ते माझ्या मुलाचं ऑपरेशन करतील, भले मी बाजूला उभा राहील. का रे बाबा, काय अडचण आहे तुला? तुझ्या जो ज्ञान नाही, ज्ञान आहे. तुझ्या जो कौशल्य नाही, कौशल्य आहे. जो ज्याला बरं करायचं आहे त्याला बरं करण्याची तुझी इच्छा नाही, खूप इच्छा आहे, मग ऑपरेशन का करत नाही? उत्तर देतो, तो माझा मुलगा आहे. माझे हा शब्दामध्ये ममत्व आलेलं आहे. म्हणून जेव्हा आम्ही माझं म्हणतो तेव्हा माणसाचं नुकसान होते आणि तो अडकत जातो. म्हणून त्या अडकू नये म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बाबा ममता नको. कालचे उदाहरण आपण पाहिलं होतं की नारळाला आतलं खोबरं जे आहे
जितकं ममत्व ज्याला त्या कवटीबद्दल आहे, ती जेव्हा त्याची फोडल्या जाते तेव्हा ममत्व जर जास्त असेल तर नारळ फोडल्यानंतर सुद्धा ते नारळ खोबरं त्याला चिटकून असते, ते कडक कव्हर आहे त्याला चिटकून असते. ममत्व जर नसेल तर ती चिटकत नाही. म्हणून या संसारामध्ये आम्हाला आले नाही का तुम्ही? आलेच, यावंच लागलं. कारण आम्हाला आमचा उद्धार करायचा आहे, या मायेतून आम्हाला सुटायचं आहे, यावं तर लागणारच आहे. आलेच आहे तुम्ही, मग पुढे काय करायचं आम्हाला? पुढे हे करायचं आहे की याच्यामध्ये ममत्व ठेवायचं नाही, कार्य करायचं आहे. कार्याला कुठेही बाधा नाही, कर्माला कुठेही बंधन नाही. कर्म करा, पण कर्म करत असताना ते कर्म मायेपोटी करू नका, लोभापोटी करू नका. ते तसं जर केलं तर तुमचा जीवाचा उद्धार होणार नाही. बरं, एक दुसरी गोष्ट अशी गमतीची आहे की माणसाला काय पाहिजे जन्माला आल्यानंतर? तुम्हाला कोणाला विचारा, तुम्ही स्वतःला विचारा, माणसाला काय हवं? तुम्ही म्हणता सुख हवं, समाधान हवं. बरोबर? सुख आणि समाधान हे जर मला पाहिजे आहे तर ते कुठे मिळेल? जिथे असेल तिथे मिळेल ना. अशी एक कथा सांगतात. एक नावाडी अनेक प्रवाशांना घेऊन निघाला होता. एक 5-10 श्रीमंत लोक त्या नावेत बसलेले होते. त्याच्यातला एक नावेच्या काठाजवळ बसला होता, अगदी किनाऱ्यावर. समुद्रामध्ये असलेल्या पाण्याला हात लावत राहणं, त्याचा आनंद घेत राहणं. त्या आनंदामध्ये चालत असताना सगळे प्रवासी जेव्हा त्या समुद्र किनाऱ्यावरून पोचले तेव्हा सगळ्यांना उतरायला सांगितलं. एक गृहस्थ जो आहे तो उतरायला तयार नव्हता. त्या नावाड्याने सांगितलं की आता तुमचं ठिकाण आलंय, तुम्ही उतरा. ते म्हणे मी उतरणार नाही. म्हणे का? माझी अंगठी सोन्याची या ठिकाणून पडलेली आहे, मी इथे धरून ठेवलाय, हात इथे पडली आहे. ते म्हणे कधी पडली? ही अंगठी अर्धा तास अगोदर पडलेली आहे. तेवढे अर्धा तास अगोदर असताना आपली नाव कुठे होती? नाव चालत होती, अंगठी पडून गेली होती, अंगठी मागे पडली आहे. आता आम्ही पुढे आलो. आता किती तुम्ही नावेमध्ये बसले किंवा नावेच्या आजूबाजूला जर अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला तर अंगठी सापडायची नाही. ती वेळ निघून गेली पाहायची, ती तिथे पडलेली आहे. जी वस्तू जिथे असेल तिथे पाहिली तर सापडेल, भलतीकडे पाहिली तर सापडेल का? तसं सुख आणि समाधान आम्ही संसारामध्ये किती शोधण्याचा प्रयत्न केला तर जीवाला सुख आणि समाधान संसारामध्ये नाही. संसार संगे सुख चाहले, ऐसे देखिले ना ऐकिले. ना पाहिलंय म्हणता आणि ऐकलंय नाही म्हणता समर्थ. संसारात मुळात सुख नाही आहे. मग संसारात सुख नसताना सुद्धा जो सुख शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला सुख कसं मिळणार? म्हणून जीवाने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की संसारामध्ये दुःख आहे. संसार म्हणजे दुःख मूळ आहे, दुःखाचं ते मूळ आहे. म्हणून त्या तिथे सुख सापडणार नाही. सुख भगवंताकडे आहे, सुख ईश्वराकडे आहे, सुख त्या परमात्म्याकडे आहे. सुख या संसारातून सुटण्यामध्ये आहे, या ममत्वाला तोडण्यामध्ये आहे. तिथे सुख नाही आहे. जेलमध्ये राहून आपल्याला सुख मिळेल का? जेलमध्ये जेलरही राहतो आणि जेलमध्ये कैदी राहतो. दोघांमध्ये कोणाला सुख आहे? कैद्याला बंधन आहे, तिथे थांबावंच लागते. आणि जेलर जातो येतो, उलट कैद्यांना पाहतो. अर्थ काय त्याचा? आम्ही ममत्व ठेवलं, तुम्ही वासनेला चिटकून राहिले, तुम्ही दुष्कर्मामुळे इथे अडकले आहात, तुमच्या दुर्दशेमुळे तिथे अडकले आहात. तुम्हाला सुटका नाही, तुम्हाला अडकणार. तुम्ही ममत्व ठेवलं नाही तर तुम्ही मुक्तच आहात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐक बाबा,
जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विवरे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे श्रीराम. मोक्ष हा शब्द आलेला आहे. मोक्ष या शब्दाचा अर्थ मुक्त होणे. बंध याच्या विरुद्ध आहे मोक्ष. बंधनात पडणे आणि मोक्ष होणे याचा अर्थ सुटका होणे. मायेतून ज्याची सुटका झाली, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ज्याची सुटका झाली, त्याला म्हणतात मोक्ष प्राप्ती झाली. मेला म्हणून नाही, तो मरतच नाही. हो, तो जीव पुन्हा वासनेच्या पोटी पुन्हा जन्माला येतो. काय त्याचं चक्र आहे तुम्हाला सांगतो. फार सुंदर आहे, ते समजून घेण्यासारखं आहे. जन्म कशामुळे होतो, जरा शांततेने समजून घेण्यासारखं म्हणून सांगतोय. जन्म वासनेमुळे होतो, बरोबर आहे. मग जन्म झाल्यानंतर करतो काय, कर्म करतो. बरं, कर्म केल्यानंतर काय करतो, तो वासनेची वृद्धी करतो. वासना कमी नाही करत, वासना वाढत जाते. जशी बी असते, बीचं एकदम वृक्ष होतो, वटवृक्ष होऊन जातो. त्या वासनेचा हा वृक्ष होऊन जातो. मग तो ती वासना काय करतो, वृद्ध म्हणजे वृद्धी झालेली, वाढलेली, त्या तृप्तीच्या मागे लागतो. ती वासना तृप्त झाली, मग तृप्त नाही झाली तर काय करतो, तळमळ करतो. बरं, तळमळ केल्यानंतर काय होते, नाही मिळेल तर काय होईल, क्रोध करतो. म्हणून कुठलाही जन्म, कुठलीही जी कृती आहे, ही त्याचं मूळ कारण आहे लोभ. म्हणून संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे, म्हणजे लोभात क्रोध प्रभवती. आताच म्हटलं, मला लोभ आलेला आहे, माझी वासना तृप्त झाली पाहिजे म्हणून मी त्याच्या मागे आसक्त झालेलो आहे. त्या आसक्तीच्यासाठी मी तळमळ करतो आहे आणि त्या तळमळीतून मला ती प्राप्त होत नाही आहे, तर त्या लोभाचं पर्यवसान क्रोधामध्ये होते. लोभात क्रोध प्रभवती, लोभात काम प्रजायते, लोभात मोहश्च नाशश्च, लोभ पापस्य कारणम. म्हणून लोभ माणसाचा गेला की माणसाला सर्व चांगलं प्राप्त होते. म्हणून समर्थांनी फार आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे, जन्म मायेचे मैदावे. मैदावे या शब्दाचा अर्थ फसवणूक आहे. म्हणजे जन्म झाला की तो मायेमध्ये फसतो, त्याची फसवणूक होते. मायेमुळे तो अडकतो, मायेच्या बंधनात राहतो. माया त्याला जाणवतच नाही, ती माया नाही, माया सत्य आहे असं वाटते. शरीरच हे जर तुमचं नाशिवंत आहे तर जग शाश्वत आहे कसं म्हणाल. जग शाश्वत आहे असं जर तुम्ही म्हटलं तर शरीर शाश्वत आहे असं म्हणाल. शाश्वत कोणाला म्हणतात, जे कधी नष्ट होत नाही त्याला शाश्वत म्हणतात. अशाश्वत कोणाला म्हणतात, जे नष्ट होते त्याला अशाश्वत म्हणतात. मग अशाश्वत असलेलं, नैश्वर असलेलं हे जग, या जगाला अस्तित्वच नाही आहे. म्हणून जन्म यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जन्मामागे तो देहबुद्धीचा आधार घेतोय, म्हणून तो देहाला सत्य मानतो आणि देहाला सत्य मानल्यामुळे त्या देहाबरोबर त्या देहाचा जो म्हणजे त्या देहाचा जो विस्तार आहे, म्हणजे देहबुद्धीचा जो विस्तार आहे, त्याला मी आणि माझे या शृंखलेमध्ये तो अटकतोय. मग तो माझे 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 म्हणायला लागतो. मग त्या माझे माझे मध्ये अडकल्यामुळे त्याला त्याच्यातून सुटका करायची इच्छा असली तरी सुटत नाही. ज्याला तो त्यांचे म्हणतो, त्या लोकांना जर विचारलं का तुमचे कोण, ते दुसऱ्यांना त्यांचे म्हणतात. म्हणजे जो ज्याच्यावर प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करत असतो. म्हणजे प्रेमाचे विषय बदलवतात, पण सगळेजण मायेतच अटकलेले असतात. म्हणून माझे म्हणत असताना मी ज्याला माझे म्हणतो तो व्यक्ती तुम्हाला तुमचे म्हणतो का, विचारा बरं, अनुभव घ्या, तुमच्या लक्षात येईल. कोणी नाही कुणाचा. आमचे दासगुरू महाराज म्हणतात, कोणी नाही कुणाचा सखा, बाप आणि काका बहीण मारे हाका, रडत राहतील की.
बांधून यमाचे हाती तुला देतील की. आता बाई कसं मी करू, लहान लेकरू याला कोण पोसी. महाराज शेवटी शिक्का देता, जाई शरण सद्गुरु पाशी सहज भवत रशी. जेव्हा सद्गुरू आम्हाला भेटतात तेव्हा या मायेतून आम्हाला बाहेर काढतात. आमच्या दादांचं म्हणजे माझ्या वडिलांचं एक सुंदर गाणं होतं, भजन होतं. हजारो भजनं माझ्या वडिलांनी केले. इतके भजनं केलेली आहेत की त्या भजनांची संख्या मी तुम्हाला सांगू शकणार नाही. एवढं साहित्य उपलब्ध आहे, त्यांच्या हस्तलिखित आहे. ते म्हणतात आहे, माझे माझे म्हणती सारे. सगळे म्हणतात माझे माझे. माझे माझे म्हणती सारे, कोण तुझ्या संगती. मनारे का भ्रमला जगती. मनारे का भ्रमला जग. तुम्ही सगळे माझे माझे म्हणतात, या जगामध्ये काय भटकता, कोणी कोणाचं नाही आहे. सगळे जर या माझे माझे म्हणणारे लोकांना जर खऱ्या अर्थाने सुटका करून घ्यायची असेल तर शेवटच्या शिक्क्यामध्ये माझे दादा म्हणतात, घे प्रभु नाम राम दया घन. घे प्रभु नाम राम दया घन. जप तप कीर्तन ध्यान ही लावून. श्रीधर अंकित म्हणे दत्तात्रय. श्रीधर अंकित म्हणे दत्तात्रय. हरिभजनी सद्गती. मनारे का भ्रमला जगती. मनारे का भ्रमला जगती. माझे माझे म्हणती सारे. माझे माझे म्हणती सारे, कोण तुझ्या संगती. मनारे का भ्रमला जगती. माझ्या वडिलांनी श्रीधर अंकित म्हणे दत्तात्रय. श्रीधर अंकित माझ्या वडिलांच्या गुरुचं नाव होतं, म्हणून गुरूंचं नाव आधी लावूनच ते काव्य करायचे. संतांनी असाच बोध केलाय. समर्थ म्हणतात आहे की ऐक बाबा, जन्म जीवाचे मीपण. जन्म अहंतेचा गुण. जन्म घ्यायचे विस्मरण ईश्वराचे श्रीराम. जन्म जीवाचे मीपण. जीवाचे मीपण या शब्दाचा अर्थ काय घ्याल. जन्म जीवाचे मीपण म्हणजे जन्माला आला की त्याला देहबुद्धी प्राप्त होते. जन्माच्या अगोदर तो सोहम म्हणतो. सोहम या शब्दाचा अर्थ सहा अहम. सहा म्हणजे तो म्हणजे परमेश्वर, आणि अहम म्हणजे मी. तो मी आहे असा जप जन्माच्या अगोदर गर्भाशयात करतो. तो त्या गर्भावस्थेमध्ये तो म्हणतो सोहम 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 सोहम. पण जेव्हा त्याचा जन्म होतो आणि मायेमध्ये पडतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो, आणि म्हणून तो जप करतो कोहम कोहम कोहम. म्हणजे कहा अहम कहा अहम. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून तो म्हणतो मी देह आहे असं तो स्वतःला समजतो. समर्थ म्हणतात जन्म अहंतेचा गुण. जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्म झाला की ईश्वराला तो विसरतो. जन्माच्या अगोदर काय म्हणतो सोहम, मीच परमेश्वर आहे. सहा अहम, मी परमेश्वर आहे याची अनुभूती जन्माच्या अगोदर आहे त्याला. पण जन्म झाला की जन्म झाल्याबरोबर मायेत पडला की मायेत पडल्याबरोबर त्याचं स्वस्वरूप तो विसरून जातो. ती आम्ही लहानपणी कथा ऐकली होती. ते वाघाचं पिल्लू त्या मेंढ्यांच्या कळपात शिरलं. पुढे ते मेंढ्यांबरोबरच राहू लागला. त्याला कळेच ना की मी कोण आहे. त्याला वाटतं की सगळे मेंढर आहेत, मी सुद्धा मेंढरू आहे.
आम्ही मेंढर मेंढर ज्यांनी त्यांनी हाकलावं. आम्ही सगळे मेंढर आहोत असं म्हणतात. पण जेव्हा त्याला खरा वाघ भेटतो, म्हणजे सद्गुरू भेटतो आणि त्याला सांगतो की तू कोण आहे लक्षात ठेव, ये तुला सांगतो तू कोण आहे, तर ते पाण्यात दाखवतो त्याला. जेव्हा पाणी प्यायला जातो त्याला म्हणतो हा कोण आहे, तर म्हणतात हा तर मीच दिसतोय, हा वाघ दिसतोय आणि मी मेंढरामध्ये राहतोय. त्याला त्याच्या स्वस्वरूपाची जाणीव होते. सद्गुरूच्या कृपेने, सत्संगतीच्या कृपेने, संतांच्या कृपेने जेव्हा त्याला स्वतःच्या आत्म्याची प्रचिती येते तेव्हा तो कोहम न म्हणता तो सोहम म्हणायला लागतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जन्म झाला तर तो जर चांगल्याच्या बरोबर राहिला तर त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख राहील आणि या मायेमध्ये असलेल्या ह्या सगळ्या भूलभुलैया असलेल्या या भौतिक जगताकडे तो माणूस पाठ फिरवेल आणि खऱ्या सुखाकडे धाव घेईल. श्रीराम समर्थ श्रीराम. जन्म विषयाची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे श्रीराम. जन्म विषयाची गोडी, 5 प्रकारचे विषय आहेत आणि ते विषय सेवन तो इंद्रियाच्या माध्यमातून करतो. ज्यामध्ये म्हटलंय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय आहेत. पंचविषय, पंच इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही ते सेवन करतो. म्हणून या विषयांची आवडी जन्म झाल्यानंतर आहे, जन्माच्या अगोदर नाही आहे. विषयच्या माध्यमातून तो वासना तृप्ती करतो. हे सगळे त्याचे साधन आहेत. म्हणून समर्थ म्हणतात जन्म दुराशेची बेडी. दुराशा या शब्दाचा अर्थ दुर्दशा म्हटलं, पण आमच्या दादांनी त्याला फार अर्थ सुंदर दिलेला आहे. दुरी आशा म्हणजे ज्याची आशा भगवंतापासून दूर झालेली आहे त्याचं म्हटलंय दुराशा. म्हणजे भगवंतापासून आम्ही दूर गेलो म्हणून दूर. कोणापासून? भगवंतापासून. जन्म दुराशेची बेडी. बेडी म्हणजे हातकडी. ज्याप्रमाणे हातकडी टाकल्यानंतर आम्ही त्यात जन्म दुराशेची बेडी असं जरी म्हटलं असलं तर दुराशा कोणती आहे, तर विषय वासना ही आशा आहे. ही आशा भगवंतापासून माणसाला दूर करते. म्हणून समर्थ म्हणतात आहे जन्म काळाची काकडी. काळ माणसाची, ज्याप्रमाणे मनुष्य काकडी खाऊन टाकतो तसं काळ माणसाला खाऊन टाकतो. जसा जसा काळ लोटतो त्याप्रमाणे मनुष्य काकडीप्रमाणे खाल्ला जातो. भक्षित आहे, भक्षित आहे म्हणजे काळ हा माणसाला असा प्रकारे म्हणून तुझा जो वेळ कमी आहे, काय करायचा तो प्रयत्न कर. आता तुझा जो दिलेला वेळ आहे त्या वेळेचा तू सदुपयोग कर. कारण मनुष्याने कितीही मृत्यूला विसरला, जरी मनुष्य मृत्यूला विसरला तर मृत्यूला मात्र मनुष्याला विसरता येत नाही. म्हणजे मनुष्य मृत्यूला विसरेल पण मृत्यू या माणसाला विसरत नाही. त्याला म्हणतात तुझा वेळ झालेला आहे, चल बाबा तुझी वेळ आली, चल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. त्या क्षणभंगूर असलेल्या आयुष्यामध्ये माणसाने स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा अर्थ, याचा अर्थ स्वतःच्या भगवंतासाठी आपण घेतलेला जन्म तो सार्थक करावा. जर तो सार्थक नाही केला गेला तर काय होईल? जन्म हाची विषम काळ, जन्म घ्यायची ओखटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ, नरकपतन श्रीराम. ज्याप्रमाणे जन्म हा विषयाची विषम काळ आहे. विषम काळ याचा अर्थ उलटा काळ, कठीण काम आहे. जन्म झाला की त्याला दुःख आहे. म्हणून समर्थ म्हणतात जन्म हेची ओखटी वेळ. जन्म झाला याचा अर्थ ती वाईट वेळ आहे ती. अरे जेव्हा आम्ही चांगल्यापासून दूर जातोय ती वाईट वेळ नाही म्हणणार का? आमचा जन्म झाला याचा आम्ही भगवंतापासून दूर गेलो.
भगवंतापासून दूर गेलो म्हणून समर्थ म्हणतात जन्म हेची ओखटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ. नरकपतन, ज्याप्रमाणे नरकामध्ये जाण्याची अवस्था आहे जन्म म्हणजे, ते नरकवास कसा आहे समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे इंद्रियामध्ये वासनेचा वास असतो. समर्थ म्हणतात की इंद्रियामध्ये वासनेचा वास असतो, म्हणून माणसाच्या वासना त्या तृप्त होत नाही, त्या इंद्रियाकरवी करून घेतात. म्हणून तो आपल्या शरीराला अतिशय आदराने आणि मीच शरीर आहे असं समजून सांभाळतो. समर्थांचं वचन आहे अत्यादरे पिंड पोषण. पिंड याचा अर्थ शरीर. आपण आपल्या शरीराचं इतकं पोषण करतो की माझा शरीर संपलं म्हणजे मी संपलो असं त्याला वाटते, म्हणून मी मरू नये असं त्याला वाटते. परंतु समर्थ म्हणतात की बाबा लक्षात ठेवा, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, मरून कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे आपणासी आहे मरण, म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. समर्थांनी जागोजागी आपल्याला सावध केलं आहे. आणि काय सावध केलं आहे की तुझा जो वेळ कमी आहे, घडी काळ खातो ही चिंता धरावी, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाचं आयुष्य कमी होते आहे. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. म्हणून जीवाला किती उपदेश समर्थांनी करावा, किती सांगावं. तू कशात रमला रे बाबा, तू या खेळण्यात रमला, या संसारात रमला, या मायेत रमला, या दुराशेत रमलाय, तू या शरीरात रमलाय, वासनेत रमलाय. याच्यातून तू बाहेर पड. याच्यातून जर बाहेर पडला तर खऱ्या सुखाचा तुला लाभ होईल. आणि तो खऱ्या सुखाचा लाभ होण्यासाठी जन्म हे दुःख मूळ आहे हे विसरू नको. आता पुन्हा मला जन्म नको अशी ठाम धारणा करावी. माणसाला पुन्हा जन्म का हवा? कारण आपल्या वासना तृप्त झाल्या नाही म्हणून पुन्हा जन्म. म्हणून आम्ही वासना तृप्त व्हावी यासाठी जन्म घेऊ नये, वासना संपण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा. आणि एकदा जन्म घेतल्यानंतर पुन्हा नको, पुनरपी जन्म नको अशी अवस्था आमची झाली पाहिजे. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजबरी करुणेचा राघवा पुरलोती. देवा किती जन्म मला दिले, आता मला या जन्मातून मला मुक्त कर. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित असे महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे आपण याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे खऱ्या अर्थातून दुःखातून आमची मुक्ती होईल आणि आम्हाला खऱ्या सुखाची, परमानंदाची, ब्रह्मानंदांची, प्रत्यक्ष परमेश्वराची आपली भेट होईल. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि पुढच्या निरूपणासाठी सर्वांना आदरपूर्वक पाचारण करतो आणि आजचे प्रवचन इथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.